आता रात्रीचे 12 वाजले आणि आम्ही इथे हायवेवर आणि नवीन ब्लॉग आता चालू करत आहे. हां, कुनाफा खायला आलो आहे. माझं ऑफिस आहे, नाईट शिफ्ट आहे, ते सोडून आलो आहे म्हणजे ब्रेक घेऊन आलो आहे. आणि थंडी पण खूप आहे. हां, आता गेल्यावर अजून करू 2:30 वाजेपर्यंत माझं ऑफिस आहे. आणि उद्या सकाळी आणि हां, रात्री 2:30 वाजता मी झोपेन, माझी नाईट शिफ्ट संपेन, झोपेपर्यंत 3 वाजतील. आणि उद्या सकाळी आमचा मूवी आहे 7 वाजता शो. 7चा शो आहे. हां, समथिंग 6:30ला तरी करून निघावंच लागेल. कारण आम्ही याच्यासाठी 7चा शो केला कारण की शनिवार रविवारी सगळे हाऊसफुल दाखवत आहे किंवा मजा आहे ते खूप बजेटच्या बाहेर 1000 रुपये 500च्या वरच आहे. म्हणजे तेवढं नाही देऊ शकत आम्ही. पण खूप मला असं आणि त्यात इन्फ्लुएन्स केला आहे लोकांनी धुरंधरचे एवढे रिव्ह्यूज पाहून. त्यामुळे मला वाटत आहे की पाहायला पाहिजे. तर मी म्हणजे आम्ही दोघांनी खूप ठरवलं आणि शेवटी उद्याचा टाईम ठरवला सकाळचा 7 वाजताचा. सो बघू, आजचा ब्लॉग कंटिन्यू करू उद्याचा दिवस 6पर्यंत. किती दाखवणं होईल माहीत नाही कारण मूवीवरून आल्यावर तर याचं ऑफिस राहील आहे, नंतर नाईट शिफ्टमध्ये याचं ऑफिस आहे. हां, आणि आल्यावर मी झोपून राहणार आहे. सो बघू, दाखवू तरी काय होते तर. आणि हां, आता इथे आलो तर कुनाफा बाईटमध्ये कुनाफा खायला. बॅक कॅमेऱ्याने दाखवते, कुनाफाचा फोटो दाखवेन. आणि छान होते टेस्ट. अनिकेत ऑकवर्ड होत आहे लोकांना बघून. नाही, लोक आहेच नाही आता, कोण राहिलं. ते दादा ते गेले दादा बिचारे. ठीक आहे, बॅक कॅमेऱ्याने दाखवते, तू गाडी काढ. चालेल, गाडीत भेटू. त्यांच्या दुकानातून शेवटचं आम्हीच गेलो. त्यांनी आता लाईट बंद केली, आम्ही बाहेर आल्या बसला आहे गाडीत. मी पण बसते जरा. स्टोल वगैरे घेऊन आली होती मी कारण याच्या मोबाईलमध्ये फ्रंट कॅमेरा नाही ऑन. थांबा, स्टोल दिसला असेल, स्टोल घेऊन आली होती मी कारण मला यांनी सांगितलंच नाही खाली यापर्यंत की आपण गाडीने चाललो. म्हणाला आम्ही 2 व्हीलरने निघणार आहे. आणि मग त्यांनी मला मूर्ख बनवलं आणि हसत होता मला पाहून. मूर्ख बनवलं नाही, अजून मूर्ख बनवलं. तर झालं असं की आम्ही 11:30ला ऑनलाईन बोलवायचं ठरवलं कुनाफा. आणि मग आम्हाला वाटलं की ते जाऊन खाऊ कारण आमच्या घरापासून जवळ होतं. मग आम्ही आलो आणि 11:43ला आलो. 11:43ला पोहोचलो. मग त्यांना विचारलं कारण त्यांचा नंबर वगैरे नव्हता गुगलवर. हे पुनावळेला आहे कुनाफा, पुनावळेचं नाव होतं हे, पुनावळेला हायवेवर आहे. तर ते जर तुम्ही पुण्यात असेल तर जाऊन खाऊ शकता, टेस्टी आहे तिथला कुनाफा. तर तिथे ऑनलाईन नंबर शोधला, नाही मिळाला. माझ्यावर त्यांना विचारलं की तुमचा नंबर नाही आहे गुगलवर. तर ते म्हणाले की नाही आहे आमचा आणि आम्ही देत पण नाही. तर आम्हाला भीती होती, म्हटलं त्यांना सांगितलं की आम्हाला भीती होती की बंद होईल की काय. तर ते म्हणे की 11:45पर्यंत आम्ही ऑर्डर घेतो. आणि आम्ही 11:44ला त्याला ऑर्डर दिली. पे करेपर्यंत 11:45 वगैरे होऊन गेले होते. पण फायनली आम्हाला मिळाला. क्रेविंग थांबली ना. तुला आवडला? मला आवडतो कुनाफा, अनिकेतला खूप नाही आवडत, आवडतो. हां, सो आता अंधार झाला पूर्ण. ठीक आहे, भेटू आता उद्या कारण घरी जाऊन माझं ऑफिस आहे म्हणून मी आत्ताच बोलून घेत आहे. तुला बोलायचं आहे काही? नाही, सध्या नाही, सध्या गाडी चालवायची त्याला. ठीक आहे, मग घरी जाऊन अनिकेत झोपणार आहे आणि मी ऑफिस करणार आहे. मग आपण सकाळी उठल्यावर भेटू. गुड मॉर्निंग गाईज. आता सकाळी 6:30 होत आहे. 6:30च्या आधीच मी उठलो. आता थोडं फ्रेश वगैरे झालो, चहा वगैरे मांडला. आता अंकिताला उठवत आहे. बघू ती उठली आहे की अजून झोपलीच आहे. अरे ही तर उठून तयार आहे बघा. मूवी जायचं म्हटलं की कसे उठतात लोक लवकरात लवकर. मी रोज उठतो. तुझा अलार्म तर वाजायचा होता ना. अर्ली रायझर आहे मी, लवकर उठून सकाळी. नाईट शिफ्टला 2:30 वाजता 3 वाजता झोपला रे. अर्ली रायझर आहे. माझे डोळे उघडत नाही. ठीक आहे, मग मूवी कॅन्सल. तसं पण डोळे उघडणार नाही तर मूवी कसं पाहणार. उघडते मी माझे डोळे. ठीक आहे, चालेल. चला कर मग. चला बाय, भेटू लवकरच. 6:44 झाली आहे. आता आम्ही निघत आहे. डोळे माझे एकदम झोपेतले आहे आणि माहीत नाही लाईट पण झाला आहे. काहीतरी सुरू आहे माझ्या डोळ्यांसोबत. आणि नदीवर पाणी भरायला चाललो आहे.
आमचं फिल्टर लागलं नाही अजून, त्याच्यामुळे आम्ही असंच पाणी भरतो नदीवर. सो भेटू बाहेर. सी द व्ह्यू आपोआप झूम झालं. खूप फॉग दिसत आहे. लिफ्ट आहे. चलो चलो. पाण्याची बॉटल वगैरे घेतली आहे मी. स्टे हायड्रेटेड. कसं वाटतं तुला सकाळी सकाळी उठून पहिल्यांदा आज? फ्रेश वाटत आहे. आधी उठायचो मी, आधी उठायचो, आता नाही उठायचो. हा, इच्छा तर असते रोज उठायची, पण नाही होत. सो आता मी निघालेलो आहे आणि पोहोचू का आपण? हो, नक्कीच. सकाळी गर्दी नाही राहणार काहीच. हां, म्हणजे 6:45ला निघालो आहे. 7चा शो आहे की 7:15चा शो आहे? 7:15चा शो आहे. थोडं मोबाईल वर हातात ठेव, कारण गाडी आली तर ते हां. सो आणि तरी एवढं 7:15चा शो होता तरी तू बुक केलं तेव्हा हाऊसफुल होता ना तो ऑलमोस्ट. लोक जात आहे राहायला आणि एवढ्यानी मी पण माझी झोप सोडून, म्हणजे आम्ही पण आमची झोप सॅक्रिफाईस करून जात आहे. जो मूवी तेवढा वर्थ इट असायला पाहिजे. सांगू आम्ही तुम्हाला रिव्ह्यूज देऊ मूवीचे. ठीक आहे, बोल काही नको बोलू, राहू दे, गाडी चालव, नंतर पोची. कार आली मध्यातच आत्ताच. फॉगी यार फॉगी मॉर्निंग्स इन पुणे. ती सुंदर दिसते यार. आज जर तुम्हाला कॅमेऱ्यात तसं खूप चांगलं दिसत असेल तर आम्ही अनिकेतच्या मोबाईलवरून शूट करत आहे. म्हणजे माझ्या डोळ्यापेक्षा जास्त चांगलं दिसतं याच्यात तर. मला पण तेच म्हणायचं आहे. खूप सुंदर दिसते म्हणून मी कॅप्चर करत आहे. क्रॉप करेन किंवा काय म्हणतात त्याला, फास्ट फॉरवर्ड करेन. काही सुचत नाही आहे. सकाळी सकाळी उठलो आहे आम्ही, त्याच्यामुळे शब्द फुटत नाही आहे तोंडातून आमच्या. अनिकेत ड्राईव्ह करतोय. अनिकेत पण झोपीत आहे. नाही, झोपीत नाही आहे मी. तो नाही आहे असं त्याचं म्हणणं. ड्रायव्हिंग करू का? नाही, तो नाही आहे झोपीत, मी आहे झोपीत. कारण मी 3 वाजता झोपली आहे. ठीक आहे, फाईन. आता खरंच डायरेक्ट तिथे गेल्यावर भेटू. मी 10 वेळा तसं म्हणत आहे, कॅमेरा ओपन करत आहे. बाय. ठीक आहे, आता आम्ही पोहोचलो. किती झाले? 7:45. 7:11 झाले. 4 ते 5 मिनटं आधी आलो आहे आपण. ठीक आहे, ऑन टाईम आहे. लोक पण जात आहे. सुरू झाले. चला ठीक आहे, आम्ही जातो. 1 पण मिनिट मिस नाही करायचं आहे आम्हाला. बाय. मिस्टर DIY ते ठीक आहे, चाललं जाऊ नंतर पुढच्या वेळेस, नेक्स्ट टाईम जाऊ असं म्हटलं. तो मूवीचा रिव्ह्यू द्यायचा राहिला होता आणि मी क्लिप्स घेतल्या. म्हणजे रिव्ह्यू मला वाटतं आम्ही दिला आहे, पण जिथे आम्ही रिव्ह्यू दिला तिथे पण आवाज येत नव्हता आमचा इंटरवलच्या आधी, आणि इंटरवलच्या नंतर आम्ही थोडंसंच बोललो असेल. तर म्हटलं प्रॉपर रिव्ह्यू द्यावा, कारण आपण ब्लॉग केलाच आहे, मूवी बघायला गेलोच आहे तर. आणि दुसरी गोष्ट, मी क्लिप्स घेतल्या, पण त्या क्लिप्स जर मी टाकल्या तर मला असं वाटतं की कॉपीराईट येईल, कारण की मी कोणाचाच व्हिडिओ तसं बघितलं नाही मूवीच्या क्लिप्स. यूट्यूबवर तरी लोक टाकत नाही. सो आम्ही पण सेफर साईड सध्या व्हिडिओवर त्याच्या क्लिप्स आहेत त्या नाहीच टाकत आहे. पण हां, रिव्ह्यू द्यायचा झाला तर मी तर म्हणेन की तुम्ही जर 18 वर्षाच्या वरचे आहात आणि बस 18 वर्षाच्या नाही, आता 16 पण म्हणू शकतो तू. ते चेंज झालं का? नाही, चेंज नाही झालं, पण 16 म्हणू शकता. पोरं मोठे झालेत. हां, तर ते ॲडल्ट सर्टिफाईड मूवी आहे. तर तुम्ही 18 वर्षाच्या वरचे असाल तर मी तर म्हणते नक्की पहा, फॅमिलीसोबत पाहायला जा. थोड्याफार 2-4 शिव्या आहेत, पण मूवी खूप चांगला आहे. म्हणजे आम्हाला तरी दोघांना पर्सनली खूप आवडला. 3.5 तासाचा, 3 तास 34 मिनटाचा मूवी आहे. आणि इंटरवल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला असं वाटतं की एक मूवी पूर्ण संपला, आणि आपण आतापर्यंत एक मूवी संपून गेलो असतो. आपल्याला वाटतं की मूवीचा टाइम परत बोलते लूपमध्ये. म्हणजे इंटरवल जो आहे तो खूप जास्त वेळाने आहे, तर तोपर्यंत असं वाटतं की एक मूवी झाला आहे. म्हणजे नॉर्मल जर आपण कोणता मूवी पाहायला गेलो तर तेवढ्या वेळात मूवी होऊन जातो, कारण 2 तासाचे कमीचे मूवी असतात. पण एका मिनिटासाठी तुम्हाला वाटत नाही की तुम्ही उठून जाऊ शकता किंवा जायला पाहिजे किंवा बोर होत आहे, नाही होत. सो तुम्ही बघा मूवी. इंडिया पाकिस्तानचा हे दिलाय, काय आपला स्टोरी लाईन तीच आहे बेसिकवाली, पण मूवी बेसिक नाही आहे. स्टोरी तुम्ही खूप वेळा ऐकलेली आहे, पण मूवी बेसिक नाही आहे. खूप वेगळ्या पद्धतीने त्याने दाखवलं आणि खूप मस्त आहे. काही मोमेंटला तुम्ही खूप इमोशनल व्हाल आणि काही ठिकाणी कॉमेडी पण आहे.
आणि काही ठिकाणी जी फाईट सीन्स आहेत आणि फाईट सीन्स जरा जास्त डेंजरस आहे. dangerous पण आहे. असं नाही म्हणणार मी की पाहायला जाऊ नका, कारण मला पण ते बघवलं जात नाही एवढे डेंजर फाईट सीन, तर आपण तेवढ्या वेळासाठी डोळे बंद करू शकतो किंवा इकडे तिकडे पाहू शकतो. पण अपार्ट फ्रॉम दॅट मूवी खूप खूप छान आहे. आणि स्पेशली म्युझिक ते तर रील्सवर सगळेजण पाहूनच राहिले आणि मी तरी म्हणेल की ठीक आहे, तुम्ही नॉर्मल ठिकाणी जर 200 रुपये तिकीट असेल आणि एखाद्या PVR मध्ये जर 300 असेल तर 100 एक्स्ट्रा जातील. बट PVR मध्ये बघा, म्हणजे चांगल्या थिएटरमध्ये बघा असं म्हणणं आहे माझं. साऊंड इफेक्ट जो येतो तो खूप जास्त महत्वाचा आहे. पण मस्ट वॉच. म्हणजे मला तर रिसेंट डेजमध्ये आम्ही खूप दिवसानंतर तसंही मूवीला गेलो, पण असं म्हणू शकते मी की मला खूप फेवरेट मूवी आहे. आणि पार्ट 2 लगेच रिलीज होणार आहे मार्चमध्ये. सो आम्ही तेला पण जाणार आहे. आणि तुम्ही जा. मला असं वाटतं, म्हणजे मला तरी आपल्या याच्यातलं कोणीच नाही भेटलं की ज्यांनी मूवी पाहिला आणि आवडला नाही. सो येस, बस एवढंच सांगायचं होतं. बाकी व्लॉग बघा पुढचा. बाय. सो इथे आम्ही इंटरवलमध्ये हेच बोलत होतो की मूवी कसा खूप चांगला आहे, म्हणजे खूप वेळानंतर इंटरवल झाला पण आम्हाला बोर होत नव्हतं ते सांगत होतो. पण आमचा आवाज आला नाही कारण की ॲड सुरू होत्या. सो बस ते मूवी झालेला आहे. आम्ही एल्प्रो मॉलमध्ये आहे. खूप सुंदर ते नेहमीसारखं आताही डेकोरेशन आहे. बघू, काढू द्या मला. असं काहीतरी स्नोची थीम केली आहे मी. इयर एंडसाठी असेल बहुतेक. सुंदर. फक्त 11 वाजले ना, 11:15 झाले आणि शॉप्स वगैरे ओपन झाले. आता खूप भूक लागली, खायला जातो. स्वतः जस्ट मूवीतून बाहेर आलो आहे मी. मग अशी खूप धुकं होत आहे. आता कडक ऊन झाली आहे. मला शॉपिंग करायची होती थोडीफार, पण अनिकेतचं ऑफिस आहे त्याच्यामुळे मग आम्ही नंतर कधीतरी येऊ. आता आम्ही खायला काहीतरी बघतो काय मिळते तर एवढ्या सकाळी सकाळी. आणि एवढं सकाळी 12 वाजत आले, म्हणजे ठीक आहे 12 वाजत आले तर मिळून जाईल. काय खातो ते दाखवतो आणि लवकर करतो. मग अनिकेतच्या ऑफिसला जायचं आहे. प्रो मॉल दिसत नाही आहे, दिसत आहे थोडाफार अनिकेतच्या बाजूने. ऊन दाखवते एकदा बॅक कॅमेरा. बघा खूप छान ऊन पडलं आता. मग अशी पूर्ण रोड रिकामे होते आणि धुकं होतं. आता गर्दी सुरू झाली आहे. सो बघतो इथे एक थालीपीठवाला असते छान. एल्प्रो मॉलमध्ये आम्ही आलो होतो त्याच्यासमोर. सो जर तो असला तर तेच खाऊ, नाही तर दुसरा काहीतरी. सो इथे बेसिकली जो धपाटेवाला आम्ही शोधत होतो तो आम्हाला मिळाला आहे, म्हणजे त्याचं शॉप ओपन होतं. सो आम्ही तिथून धपाटे खाल्ले. एक मेथीवाला होता, एक पालकवाला होता. मी तेच इथे दाखवते आणि खूप टेस्टी असतो त्याच्याकडचा. एल्प्रो मॉलच्या एक्झॅक्ट समोर आहे तो. हॅलो गाईज. खूप वेळाने बोलला वाटते. सो आता जे दुकान मी म्हटलं होतं ते होतं खायचं सुरू. धपाटे. मला वाटतं मी थालीपीठ म्हटलं होतं. धपाटे. आम्ही धपाटे खाल्ले. हां, धपाटे खाल्ले. खूप टेस्टी होते. आणि मग चहा पिलो. येवलेंचा फेमस चहा, येवलेंचा गुळाचा चहा पिलो. आणि आता बस घरी जाता. आता दुसरं काहीच नाही आहे कारण अनिकेतचं ऑफिस आहे, मीटिंग आहे त्याच्यामुळे. हां, म्हणजे ऑफिस सुरूच आहे. आता घरी जाऊन मग तो जाईन पुढे त्याला जिथे जायचं आहे तिथे. आणि मी झोपेन कारण मी 3 वाजता झोपली होती रात्री. मग आत्ता डायरेक्ट मला वाटते ठीक आहे बघू. आता जेव्हा आम्ही दोघं परत भेटू हा ऑफिसमधून आल्यावर तेव्हा आम्ही व्हिडिओ सुरू करू, किंवा मग डायरेक्ट रात्रीच्या जेवणाच्या वेळेस आपण भेटू. ठीक आहे, बाय. दुसरं खुर्ची कुठे आहे? एकच ठुलं काय? हा, एकच आहे. काहीच नाही सध्या आमच्याकडे. विवान. अरे यार, चुकीचं कसं बोलू शकते मी नेहमी. रिद्यांश इकडे पा. सगळा पसारा दिसते व्लॉग काढला की. सृष्टी आली आहे आमच्याकडे. हाय कर सृष्टी. हाय कर. हे बघ चॉकलेट. हाय कर. हाय कर विवान. हाय. काका काकू पण आले आहे. दादाला पण घेते. सृष्टीने सांगितलं मला आम्हाला घे म्हणून व्हिडिओ. हो, व्लॉग सुरू आहे. फिरो गोल. या मुलांची आत्या आहे ही. थँक्यू काऊन? थँक्यू कशासाठी? पण देणार नाही मी तुला छत्री न्यायला. आवडली का तुला? मी चहा करत आहे.
तुझं ऑफिस झालं? नाही, सुरू आहे. जेवण झालं? नाही, जेवण पण नाही झालं. तू नाही विचारत का रिद्यांश काहीच? रिद्देश, हां, बरोबर आहे ना आता. रिद्देश, रिद्यांश, विचार जेवण झालं का विचार आपल्याला. ये एक पोयम म्हणून दाखव. ये पटकन इकडे इकडे. एक होता, एक होती, रोज रोज खेळायचे, एक दिवस राजा, राणीने राजाला औषध होते, राजाला आले. अंकिता आत्याला दे छत्री. अंकिता आत्याला घे छत्री. आला आला बघ तुझ्याजवळ. हां घे ना. ये हॅलो गाईज, वेलकम बॅक. दुपारी आपण मूवी पाहून आलो. त्यानंतर आता मी ऑफिस केलं. त्यानंतर अंकिताचं ऑफिस चालू आहे. त्यानंतर अंकिताची मैत्रीण आली होती विथ फॅमिली. तिचे आईबाबा आले होते, दादा आला होता आणि त्यात आमचा खूप वेळ गेला. त्यांच्यासोबत गोष्टी वगैरे, जुन्या आमच्या अमरावतीच्या गोष्टी, खूप वेळ फेमस ज्या खायच्या गोष्टी आहेत अमरावतीतल्या त्याबद्दल बोलणं वगैरे खूप वेळ चाललं आमचं. त्यानंतर मग आता ते गेलेत. सो मी कुक बनलो आहे कारण अंकिताची शिफ्ट चालू आहे. नॉर्मल आपला मसाले भात लावला आणि आता तो होतो आहे आणि मे बी होतो नाही होत माहिती नाही, कारण बघू तो कुकर कसा काम करतो. अंकिता ऑफिस करत आहे आणि तिचं ऑफिस चालू आहे सध्या. केला छान. मी आमच्याकडे गेस्ट आले होते, मी त्याच्या क्लिप्स टाकेन. सांगितलं मी त्यांना. टाकले असेल पहिले, आधी टाकले असेल मग आपण बोलू. ते म्हणजे माझी मैत्रीण आली होती, तिच्या आई बाबाला ते सांगितलं. तुम्ही तिला पाहिला आधी, खूप मोठी सेलिब्रिटी आहे ते. हळद कुंकू झालं त्यांचं आणि ठीक आहे. आता जेवण करू आणि मग थोडं सामान लावायचा प्रयत्न करू, कारण ते पण म्हणाले खूप सारा आहे आणि खरंच आहे. आणि आम्ही ते गेल्यावर अनिकेतनी सगळं आवरलं, सांगितलं मी त्यांना, आणि दाखवलं पण. अनिकेतनी आता भात पण लावला. आता आम्ही जेवणार आहे. तर 10:30 वाजले आणि आम्ही आता जेवणार आहे. हो, आज खूप लेट. चालेल, भेटू मग थोड्या वेळात. बाय बाय. जेवल्यावर भेटू, जेवताना भेटू. हो. सो आता आमचं जेवण झालेलं आहे. आम्ही घरी बोलत होतो कॉलवर म्हणून जेवताना नाही दाखवलं. आत्ता आमचं पार्सल ओपनिंग सेशन आहे. काय झालं अनिकेत? प्लीज नाही पार्सल काढताय. हे काय? ते बॉटल आहे. डबल आलंय. ते आम्ही काय काय ऑर्डर केलं ते आम्ही दाखवू एका वेगळ्या स्पेशल व्लॉगमध्ये, कारण त्या घरच्या गोष्टी आहेत सगळ्या. सो आणि दिसत आहे तुम्हाला. आता आम्ही पार्सल बघतो म्हणजे काय काय आले. तर बाई सगळी मजुरी करून आलेले सर्व पार्सल फोडून आणि किचन क्लीन करून आता आरामाची वेळ झालेली आहे. आणि मागच्या 4 ते 5 दिवसात आमच्या घरात एवढे पार्सल आले आहे, सॉरी चुकलं, माझ्या नावाने एवढे पार्सल आले आहे की जेवढे माझ्या मागच्या 30 ते 32 वर्षात कधीच नाही आले. कमीत कमी मीच माझ्या अकाउंटवरून 15 पार्सल बोलवले, जास्त असतील. त्यातले 2 रिटर्न होतील, बट तरी 13 खूप झाले माझ्या अकाउंटवर, कारण मी एवढे कधीच नाही बोलवले. आणि इनी जे बोलवले आहेत ते वेगळे, ते पण असतील 10-15. सो मी एक बॉक्सचा फोटो नक्की टाकेल. एक बॉक्स असा बनवला आहे मी, नाही तो ब्लॉग वेगळा. एक बॉक्स असा बनवला आहे की ज्यात आलेले पार्सलचे फक्त बॉक्सेस ठेवले आहे, तो एक वेगळा दाखवेल. तो मग तुम्ही त्यावर अंदाज लावू शकता की किती पार्सल आला आहे. आणि जो फ्लॅटचा व्हिडिओ आहे आपला, तो अजून राहिला आहे. फ्लॅटचा हा फ्लॅटचा दाखवायचा. तिथं खूप आपलं पूर्ण घर सजल्यावर घर सजवणं झाल्यावर येईल तो. पण आता हा जे ज्या 15-20 पार्सल 2026 मध्ये येईल, पण तो 25 मध्ये तर काहीच चान्स नाही आहे. आणि ते जे काय बोललो होतो आपण, पार्सल जे आले त्याच्यासाठी आम्ही एक व्लॉग करू, त्याच्यात आम्ही दाखवू की काय काय पार्सल आले असं. हा म्हणजे असं एकदम घेणं गरजेचं नाही आहे, बट घरात चांगलं वाटतं, नाही घरात चांगले दिसतात त्या वस्तू, आणि काही आहेत महत्त्वाच्या, गरजेच्याच आहे, गरजेच्याच आहे आणि सगळ्यांनाच लागतात. सो आम्ही तो व्लॉग करू.
हो. तुम्हाला घ्यायचं असलं तर तुम्ही पण करू शकता. आणि या सर्वांसाठी आपलं मिशो जिंदाबाद आहे. कम में बम. खूप खूप पार्सल. ठीक आहे, चला गुड नाईट. आता मजुरीतून सुट्टी घेऊन आराम करायची वेळ झाली आहे. तुला काही बोलायचं आहे? माझं काम सुरू व्हायचं. मला पेन्स येत आहे. याची तर- नाईट मजुरी आहे, रात्र मजुरी. हां, सो आता असा होता आमचा आजचा दिवस, वीक डे स्पेशली. आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आमच्या लवकरच. चॅनलला लाईक करा. सॉरी, चुकीचं कशी बोलते मी नेहमी. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओच्या खाली कमेंट्स करा. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. येस, आणि पुढच्या व्हिडिओची वाट पहा. भेटू तोपर्यंत पुढच्या व्हिडिओत. बाय बाय, बाय. गुड नाईट.